तर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी सामनामधून खोचक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। पंतप्रधान मोदींनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करण्याचा सल्ला सामनातून देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये आज संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलंय। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। 1000 ड्रोन्सनं आकाश उजळणार आहे। अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ड्रोन शो होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपनं आज नागपूरमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवलंय। या अभियानाची सुरुवात सकाळी नागपूर वर्धा रोडवर नागपूर विमानतळाच्या प्रवेश रस्त्यावरील डॉक्टर हेडगेवार स्मारकाच्या स्वच्छतेतून झाली। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी परिसरातला कचरा उचलत स्वच्छता मोहीम राबवली आहे। शहरातले मुख्य चौराहे, शहरातले पुतळे, याशिवाय शहरातले गार्डन, शहरातला जिथे लोक मॉर्निंग वॉक करायला जातात तो परिसर, हॉस्पिटल, काही देवालय, काही मस्जिद, असा प्रकारे एकूण 111 ठिकाणी हा कार्यक्रम भाजपची 20 मंडळ आहे, 20 मंडळच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात, नगर कारकारणीच्या नेतृत्वात आणि आमची जे वेगवेगळे आघाडे आहेत त्यांच्या नेतृत्वात होत आहे। क्रिकेटर मोहम्मद सिराजकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात। माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणी त्यानं शेअर केल्या। बहुत कुछ ही लोग साथ में रहते हैं, जब जीते हैं तो हर कोई साथ खड़ा रहता है, तो वो टाइम पे मोदी जी ने आए, हम लोग को बहुत ही अच्छा लगा वो चीज। प्रधान नरेंद्र मोदी जी, हैव ए ग्रेट ईयर, वेरी वेरी हैप्पी बर्थडे, गॉड ब्लेस यू। आपको ऊपर वाले ऐसी सेहतमंद रखे और ताकत दीजिए, ऐसी आप कंट्री के लिए जो अभी तक कर रहे हैं आप वही करते रहिए। तर विलास भुमरे यांच्याकडे शिंदेंच्या